आंबोली तोरण घाटात नेहमीच वर्दळ सुरू असते. या सर्वच कारणांमुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाणही तितक्याच जलद गतीने वाढलेले दिसून येते. सततची मोठी रहदारी, रात्रंदिवस अवजड वाहने, मालवाहतूक करणारी वाहने याखेरीज प्रवासी वाहतूक करणारी वाहने यामुळे हा घाट सतत गजबजलेला असतो. घाट आणि प्रत्येक टप्प्याटप्प्यावरील वळणे याखेरीज भांगेदेव येथून अतितीव्र उतार यामुळे मालवाहतूक करणारे वाहने यांचे लायनर गरम झाले की वाहनांचा काही भाग निकामी होतो आणि साहजिकच चालकाचा ताबा सुटतो आणि अपघात होतात. 12 फेब्रुवारी रोजी असंच काहीसं घडलंय. अतितीव्र उतार, वेगवेगळ्या 3 वाहनांचा अपघात घडलाय. त्यात एक जण मृत्युमुखी झालाय. हा अपघात इतका भयानक होता की बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. हा एक विचित्र अपघात होता. एकाच ठिकाणी 3 वाहने जवळपास 100 फूट खोल दरीत गेली होती आणि सर्वच वाहनांचा चुराडा झाला होता. वास्तविक ह्यापूर्वी पण या ठिकाणी शेकडो अपघात झाले आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले, हे नाकारता येणार नाही. इथे कधी कधी असं असतं ना की रोजचं मडं त्याला कोण रडं, अगदी या म्हणीप्रमाणे या ठिकाणी स्थिती निर्माण होते. या ठिकाणची वस्तुस्थिती आहे यासाठी कितीही कांगावा केला तर तो व्यर्थ होतो. खरं तर नाशिक आणि पालघर जिल्ह्याची सीमा म्हटली जाते. दाट झाडी, खोल नाली, रंगाने फुले तो पळस, निसर्गही फुलतो आहे, नको मानवा करुळास. खरं तर ही आळशी वृत्ती मानवामध्ये आहे. यामुळेच कदाचित आपल्या पायावर दगड आपणच पाडून घेतोय. आंबोली आणि तोरणघाट घाट हा कदाचित कोकणसारखा असून कोकणाची सीमा आहे. त्यामुळे नाशिककडून येणारे त्र्यंबकेश्वर, पुढे जव्हार, मोखाडा, पालघर, मुंबई, ठाणे, सिल्वासा, गुजरात या ठिकाणी होणारी दळणवळण ही रात्रंदिवस चालते. मात्र येथे होणाऱ्या रोजच्या अपघाताबाबत नक्की कोणी लक्ष द्यायचे? नाशिक की पालघर या दोन्ही जिल्ह्यात हा वाद कायमच सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवून हा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. मात्र अधिकारी आणि प्रतिनिधींनी डोळ्यावर बोट ठेवले आहे आणि तोंडावर हात ठेवला आहे. त्यामुळे या ठिकाणचं चित्र अजूनही बदललेलं नाही. खरं तर अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि कदाचित अनेक वाहनचालकांचा जीव वाचवू शकतो. यापूर्वीही प्रशासनाकडे स्थानिक परिसरातील नागरिकांनी याबाबत गाऱ्हाणी मांडली, मात्र ते सर्व व्यर्थ केली आहे. बाजू कोणाची हा सीमा प्रश्न प्रत्येक वेळी या ठिकाणी उद्भवतो. वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून महाले यांनी पालघर आणि नाशिक येथील जनता, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली असता दोन्हीकडील बाजू समजून घेतली. हा 500 मीटरचा भाग नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने त्या ठिकाणी अन्य उपाययोजना करणे हे नाशिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि पोलीस ठाणे यांचे मत घेणे अनिवार्य आहे. तर बरेच अपघात होतात. यावेळी पालघर पोलीस ठाणे हद्द असल्याने ते रात्री बेरात्री या घाटात, जंगलात आपली मदार आणि गस्त घालत असतात. खरं तर या ठिकाणी काही उपाययोजना केला तर अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते आणि सर्व गोष्टी सुरळीत होऊ शकतात, असे मत मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी व्यक्त केलं आहे. या तोरणगण घाटामध्ये सातत्याने या ज्या घटनास्थळावर आपण उभो आहोत या ठिकाणी अपघात होत आहेत. याचं मूळ कारण असं आहे की त्र्यंबक पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रापासून तोरणगण घाट जो सुरू होतो तो घाट जो आहे तो तीव्र उताराचा घाट आहे. आणि या तीव्र उताराच्या घाटामध्ये मालवाहतूक गाड्या आल्यानंतर त्या लोडच्या गाड्या असतात आणि ड्रायव्हर गाडी घेऊन येताना ते ब्रेक मारताना त्याचे लायनर गरम होतात आणि ज्या ठिकाणी अपघात घडतात त्या ठिकाणी जास्त तीव्र उतार असल्या कारणाने त्या ठिकाणी ब्रेक मारल्यानंतर ते ब्रेक फेल होतात. यासाठी एकच उपाययोजना आहे की मध्यंतर भाग्यबाबाच्या जवळपास ह्या लोडच्या ज्या गाड्या येतात त्या गाड्यांना आपल्याला थांबा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आम्ही नॅशनल हायवेच्या अधिकारी सरी आदरणीय कटके साहेबांशी संपर्क केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यासाठी त्यांना विनंती देखील केलेली आहे. तातडीने जर त्या ठिकाणी रोडच्या बाजूला रोडच्या गाड्या येणाऱ्या गाड्यांसाठी थांबा जर केला आणि त्या गाड्या 5-10 मिनिटं जर त्या ठिकाणी थांबल्या तर गाड्यांचे गरम झालेल्या ज्या गाड्या आहेत त्या थंड होतील आणि अपघाताचं प्रमाण आहे हे 100% कमी झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहोत. काय उपाययोजना अपेक्षित आहे? भांगेदेव येथून तीव्र उतार चालू शकतो अशा ठिकाणी मध्यवर्ती जागेत माल वाहतूक वाहने थांबवणे अतिशय गरजेचे आहे, जेणेकरून वाहनाचे लायनर गरमी होऊन निकामी होणार नाही. या परिसरात जागा वन विभागाची आहे, त्यासाठी मार्ग सुकर करावा. तर या ठिकाणी 24 तास हा परिसर पोलिसांच्या निगराणीखाली असावा. त्यासाठी पोलीस मदत केंद्र, पोलीस चौकी अपेक्षित आहे. याखेरीज या घाटात अतिसंवेदनशील असल्याने वाहन तपासणी, अवतीभोवती CCTV कॅमेरे लावावे, जेणेकरून येथे चोरट्यांकडून वाहने लुटली जाणार नाहीत, तर गुंडगिरी थांबेल. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत होऊन अनेकांचे प्राणही वाचतील. किंवा जो या ठिकाणाहून जात असेल, रस्त्याचा मार्ग आहे त्यात बदल करून तो एकतर्फी करावा. त्यासाठी पर्यायी मार्गाचा वन विभाग आणि बांधकाम विभागाने मार्ग काढून विशेष प्रयत्न करणं गरजेचे आहे. अनेक वाहनधारकांचा या ठिकाणी बळी गेला आहे. बस, मालवाहतूक गाड्या यातून हजारो व्यक्तींचा बळी ठरणाऱ्या
या आंबोली तोरंगण घाटाबाबतच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने यासाठी काम करणे गरजेचे आहे, असं मत या ठिकाणी येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं आहे. 15 फेब्रुवारी रोजी NP ट्रक ही ब्रेक न लागल्या ब्रेक फेल झाल्यामुळे ती जोरात सुटली आणि तिचा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये मी स्वतः मारता वाचलो. त्यानंतर ज्या गाडीचा मालक आला तो त्या गाडी काढण्यासाठी थांबला, परंतु दुसरी ब्रेक फेल गाडी झाल्यामुळं त्या मालकाला देखील ती घेऊन गेली. अशा रीतीने या ठिकाणी 2 ते 3 अपघात झाले आणि याच्यामध्ये आजपर्यंत हजारोने लोक मृत्युमुखी पावले, परंतु याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे. या ठिकाणी जे स्थानिक आमदार असतील, सुनील भुसारा साहेब असतील किंवा इगतपुरीचे कोस्कर साहेब असतील, याने जातीयतीने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पर्यायी दुसऱ्या रस्त्याची व्यवस्था केली पाहिजे. माझं मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहे की लवकरात लवकर त्यांनी या रस्त्याचा पाठपुरा करावा आणि या जनतेला जो खालून जातो त्याला नेहमी धाक राहतं की आपला कुठंतरी मरण होईल, त्यानुसार त्यांनी या पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी, ही मला तुम्हाला सांगायचं आहे. अनेक विकास कामे होत असताना हा दुर्लक्षित कसा असू शकतो याचा सर्वच प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावतोय. आता तरी प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी या घाटावर अथवा रस्त्याबाबत योग्य तोडगा काढून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. जनजागर मराठीसाठी देवचंद महाले, हर्सुल, नाशिक ग्रामीण प्रतिनिधी.